नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात बाळाभाऊ सातपुते ऑल हे यूट्यूब चॅनल। ग्रामीण भागात आणि विशेष करून अकोला जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या पळसोद तालुका अकोटमधील हे एक असे गाव आहे। या ठिकाणी 186 वर्षापूर्वीची अखंड परंपरा गावकरी राबवत असून ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे। इथलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे कार्य पंजोबा करत होता ते आजोबांनी केले, आजोबा करते ते वडिलांनी केले आणि वडील करते ते मुलाने केले। त्या कामाची कधी कोणाला खंत वाटली नाही, मी हे काम करू काय, मी ते काम करू काय याबद्दल आणि कोणी विरोध केला नाही। त्यामुळे या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने हा भव्य दिव्य कार्यक्रम 2 दिवस 18 क्विंटल गहू अन्नदानासाठी लागतो आणि घरादारातले माणसं, सर्व बाया, मुलं मुली, शाळेकरी मुलं या सर्वांचे सहकार्य या ठिकाणी लाभत असते। पण हा एक शोभायात्रा एक अशी भव्य दिव्य असते। पंचक्रोशीतील सर्व भजन मंडळ, महिला मंडळ आणि सर्व धार्मिक वृत्तीचे लोक या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम कसा पार पाडतात यासाठी हे शोभायात्रेचं आम्ही शूटिंग केलं असून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचावा, कारण अशा कार्याची दखल व्हावी, हे जनतेपर्यंत पोचावं हाच आमचा केवळ उद्देश आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांनी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ अशा अनेक ठिकाणच्या भजनी मंडळी, महिला आणि पुरुष या दोन्ही ठिकाणचे लोक इथं आले होते। यांनी आपापली कला सादर केली, कुणी फुगड्या खेळलं तर कुणी भजनी गीतं म्हटले आणि आपापल्या कला सादर केल्या। यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली। ही शोभायात्रा निघाली तेव्हापासून तर मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंतचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये गावातील लोकांनी किती सहकार्य केलं, बाहेरच्या लोकांनी किती सहकार्य केलं याबद्दलची नोंद तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। या ठिकाणी कुठलाच भेदभाव नाही आणि जातीभेद नाही, सर्व धर्माचे लोक या सोहळ्यामध्ये सामील होतात। तसेच या सोहळ्यामध्ये सर्व पुरुष महिला एकत्रपणे काम करून ही मिरवणूक अतिशय चांगल्या रीतीने संपूर्ण गावभर फिरतात आणि या सोहळ्याचा हा खरा जो आनंद आहे तो घेत असतात। या सोहळ्याकरिता गावातील सर्व बाहेरगावी असणारे, नोकऱ्या करणारे, आपल्या उपजीविकेसाठी जाणारे लोक हे सर्व या सप्ताहाच्या वेळेस हजर असतात। तर दुसरे असे की या गावातून बाहेरगावी दिलेल्या मुली आपल्या सासरवरून माहेरात सप्ताहाच्या वेळेस दिवाळीसारख्या येतात आणि या कार्यक्रमाची यामुळे सुद्धा शोभा वाढते। याचबरोबर हा सर्वांना माहीत असलेला सोहळा असल्यामुळे सर्वदूर या सोहळ्याची ख्याती असून या ठिकाणी अनेक पाहुणे मंडळीसुद्धा नात्या गोत्यातील लोक या सप्ताहासाठी पळसोद या गावात येत असतात। या गावात येणाऱ्यांची संख्या नातेवाईकाची जरी असली पण इतरही लोक ज्यांना माहीत झालं की या ठिकाणचा हा आगळा वेगळा कार्यक्रम खरोखर बघण्यासारखा आहे आणि 7 दिवस या ठिकाणी मंदिरात एक नाम कीर्तन, एक पारा नावाचा अखंड कार्यक्रम असतो। तो रात्रंदिवस टाळ वाजवत ईश्वराला स्मरण करतात आणि या पारा या कार्यक्रमासाठी
7 दिवसासाठी अनेक लोक निवडले जातात. त्या यादीप्रमाणे तो माणूस त्या वेळेवर हजर राहतो आणि आपली हजेरी लावून हा पारा नावाचा कार्यक्रम 7 दिवस अखंडपणे सुरू असतो. या कार्यक्रमासाठी कुठलाच अडथळा निर्माण होत नाही किंवा कोणी आलं नाही अशी वेळ येत नाही. आणि समजा जर एखाद्या व्यक्तीस अचानक काही काम पडलं तर तो माणूस आपले काम बाजूला ठेवून हे काम करतो आणि शक्यच नाही झालं तर तो दुसऱ्या व्यक्तीची निवड करून त्या दिवसाची हजेरी तो पूर्ण करतो. या कार्यक्रमासाठी विशेष असे लक्षात आले की ज्याचे काम तो बिनचूकपणे करतो. या ठिकाणी ज्या लोकांनी आजपर्यंत म्हणजे इतक्या वर्षापासून पिढ्यानपिढ्या जे काम हाती घेतलं आहे ते काम लोक बिनचूक करतात. म्हणजे ज्यांनी स्वयंपाक केला त्याच कुटुंबातील लोक स्वयंपाक करतील आणि काही अडचण असली तर काही तो नवीन माणसाला त्यात याड करील. पण ती सर्व मंडळी गावातीलच असते. गहू दळणारे, पीठ भिजवणारे, पुन्हा मळणारे, स्वयंपाक करणारे ही मंडळी म्हणजे एक प्रकारे जे काम ज्या व्यक्तीनं केलं त्याच व्यक्तीच्या कुटुंबातील वारसा पद्धतीनं या ठिकाणी काम केल्या जाते. हे फार महत्त्वाचे आहे आणि कोणतेही कारण न सांगता लोक मन लावून ही वारसा टिकवणारी परंपरा आणि 1986 वर्षापासून सुरू असलेली ही अखंड परंपरा कायम टिकवत आहे. हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. एका काळी शासनाने मनाई केली होती की बा 20 लोक तुम्ही 11 किंवा 21 लोकांच्या पलीकडे तुम्ही एका ठिकाणी येऊ नका, जेवण करू नका, कुठला तरी आजार होईल अशी संसर्गाची बिमारी असता त्यावेळेस शासनाने मनाई केली. परंतु गावकऱ्यांनी हा आग्रह करून की नाही आमचा मारुती राया असं कधी होऊ देणार नाही गावात. त्यामुळे त्या लोकांनी पुढाकार घेऊन ठाणेदार, तहसीलदार, संबंधित अधिकारी यांची भेटीगाठी घेऊन त्या अधिकाऱ्यास हे करण्यासाठी मजबूर केले आणि आमचा कार्यक्रम आम्हाला साजरा करू द्या, आम्हाला कुठला अडथळा करू नका, आमची मारुती रायावर फार मोठी श्रद्धा आहे, आमचा मारुती राया हे कार्य चांगले पार पडू देईल असं सांगून दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम साजरा केला होता. यावेळी त्यांनी शासनाला सुद्धा नमते घ्यावे लागले आणि आपल्या मारुती रायाच्या श्रद्धेपोटी हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी कोणाला कुठली बाधा न होता, कुठला संसर्ग न होता कार्यक्रम पार पडला आणि कोणालाच कोणता आजार झाला नाही अशी या गावाची महती आहे. या शोभायात्रेमध्ये मारुती रायाच्या रूपाने एक आकर्षकता वाढली होती. हा मारुती रायाचा एक दिखावासुद्धा करण्यात आला होता. त्यात जे काम केले तो व्यक्तीसुद्धा खरोखर मारुती रायासारखे वागत होता आणि त्याप्रमाणे लोकांनासुद्धा या मारुती रायाचे फार आकर्षण वाटले. या शोभायात्रेमध्ये अनेक लोक सहभागी झाले. लहान मोठे सर्व मंडळी या शोभायात्रेत सामील झाल्याने सर्व गावात सर्वत्र पाहुण्यांचा वावर होता. या शोभायात्रेमध्ये लोकांचा उत्साह फार मोठा होता. प्रत्येकाची मारुती रायाबद्दलची श्रद्धा यावरून स्पष्ट दिसते. सर्व गावात गावभर फिरूनसुद्धा न थकले दिसलेले म्हातारे, वृद्ध माणसं, बाया हे
आनंदाने फिरत होते, हे या शोभायात्रेचं वैशिष्ट्य आहे. शोभायात्रेमध्ये तरुण वयोवृद्ध लोक भजनी मंडळीमध्ये सामील असून सर्वांच्या वयात किती फरक असला तरी झूम हा साऱ्यांचा सारखा होता. त्यामुळे ही शोभायात्रा अधिक चांगल्या प्रकारे पार पडली. या शोभायात्रेमध्ये एक रंगतचं एक संगत होती. या शोभायात्रेत अनेक मंडळांनी आपला परिधान केलेला ड्रेस आणि फेटे हे याचं एक वेगळं पण दिसत होतं. यामुळे या शोभायात्रेची अधिकच आकर्षकता वाढत होती. आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ दाखवत असतो आणि ग्रामीण भागाला विशेष महत्त्व देऊ. ग्रामीण भागातील विशेष आणि ग्रामीण भागात दुर्लक्षित क्षेत्र आहे, या भागाकडे कुणी लक्ष देत नाही, म्हणून या संदर्भातच आपण काम करावं या उद्देशाने बाळाभाऊ साटोटे ऑल नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. आज या चॅनलला बरेच वर्ष झाले. अनेक ठिकाणी दिंड्या, शेतीचं, धार्मिक अशा विषयावर जास्त भर देतो आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकत असतो. आता या चॅनलची दखल अनेक लोकांनी घेतली तर काहींनी घेतली नाही. मात्र सर्व मंडळींना आग्रहाची विनंती आहे की आमच्या चॅनलला तुम्ही एकदा भेट द्या. व्हिडिओ आवडले तुम्ही तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ही तुम्हाला आग्रहाची विनंती. या व्हिडिओमध्ये आपणास आम्ही बरंच काही दाखवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हा व्हिडिओ तर इतका मोठा होते, पण हे काही शक्य नाही. पळसोद गावाचे आराध्य दैवत श्री मारुतीरायाची पालखी आणि पालखी वाहकाचे दर्शन घेण्यासाठी गावकरी आणि पाहुणे मंडळींनी संपूर्ण गावात गर्दी केली होती. सर्व मंडळी पालखीचे आणि पालखी वाहकाचे दर्शन घेण्यात गुंग होते आणि अनेकांनी या गोष्टीचा लाभ घेतला. कारण असा योग नेहमी येत नाही. हा शोभायात्रेच्या दरम्यान हा योग येतो. या संधीचा सर्वांनी लाभ घेऊन दर्शन घेण्याचे काम यावेळी केले. तसेच या पालखीच्या खालून जाणे आणि लहान बालकाला या पालखीखाली ठेवून त्याच्या अंगावरून ही जर पालखी नेली तर त्या बाळाला वर्षभर कुठलाच आजार किंवा कुठला अपाय होत नाही, अशी या गावकरी मंडळीची श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा त्यांची मनापासून आहे. त्यामुळे हे त्या बालकाच्या बाबतीत घडते आणि सुदृढ बालक वर्षभर राहून पुढच्या सप्ताहाची ती आई, मुलामुलीचे आईवडील या पालखीची वाट पाहतात. वर्षभरातून एकदा येणारा हा येथील श्री मारुतीराय संस्थानचा सप्ताह सोहळा कधी येते ही कलाकार मंडळी आतुरतेने वाट पाहत असते. आणि या कार्यक्रमात आपल्या कला सादर करण्याचे काम ही मंडळी करून कुणी गायन करते तर कुणी फुगड्या खेळते आणि कुणी आनंदानं नाचतेसुद्धा. हा आगळा वेगळा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहावा आणि आपली कला आपण सादर करावी हा सर्वांचा प्रयत्न असते. तो प्रयत्न ही मंडळी आनंदाने साजरा करून
हा कार्यक्रम कसा साजरा होईल यासाठी ती मंडळी भाग घेत असते. या कार्यक्रमामध्ये भजनी मंडळाबरोबर ढपळेवादक, ढोलताशेवाले आणि अनेक वाद्यवृंद वाजवणारी मंडळी महिलांसाठी किंवा इतर आनंद व्यक्त करणाऱ्यांसाठी मनापासून वाजवत असून हा कार्यक्रम आपल्यामुळे साजरा झाला, आपल्यामुळे साजरा होईल ही भावना मनात ठेवून हे कार्य करत असतात आणि या कार्याला त्यांच्या अनेक मंडळीकडून प्रोत्साहनसुद्धा मिळत असते. मी हा व्हिडिओ बनवताना कोणता भाग काढावा, कोणता टाकावा, यासाठी कोणती शूटिंग कमी करावी याबाबत खूप विचार केला. पण व्हिडिओ काढताना कितीतरी बाब ही जनतेच्या समोर आली पाहिजे आणि यांचा उत्साह वाढला पाहिजे. कारण यावर्षी या कार्यक्रमाची शूटिंग झाली, हा व्हिडिओ यूट्यूबला येईल. अनेक लोक जे येऊ शकले नाहीत ते आपल्या घरीसुद्धा हा सोहळा पाहू शकतात. या उद्देशानेच हा व्हिडिओ बनवला. कारण यामागे जे मारुतीरायाचे भक्त आहेत, ती जी मंडळी हा सोहळा पाहू शकले नाहीत, जे शोभायात्रा पाहू शकले नाहीत, यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला असून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जावा. तरी काही मंडळींकडे हा व्हिडिओ जाईल तर त्यांनी तो शेअर करावा, त्यांना पाठवण्यात यावा, म्हणजेच त्यांना या संधीचा लाभ घेता येईल, हा व्हिडिओ बघता येईल, हीच आमची अपेक्षा आहे. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण बाळाभाऊ साटुटे ऑल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे आणि यासारखे अनेक व्हिडिओ पाहून आपला आनंद द्विगुणित करावा. या सोहळ्यामध्ये सर्व प्रकारचे भजनी मंडळं आपापले गीतं सादर करून या सोहळ्याची शोभा वाढवतात आणि अनेक वयोवृद्ध लोक कधी वर्षभर कार्यक्रम करत नाहीत, ते सुद्धा या सोहळ्यामध्ये आपला सहभाग घेऊन आपली सेवा देतात. हाच खरा या सोहळ्याचा मोठेपणा, या सोहळ्याची खरी शान आहे. हा सोहळा खूप चांगला होत असून या सोहळ्यासाठी कोणी कोणाला फोर्स करत नसून सर्व हे स्वतःच्या उत्साहामध्ये हे कार्यक्रम पार पाडतात. इथे ज्याप्रमाणे जो कार्य करण्याचा, काम करण्याचा जो उत्साह आहे, त्याप्रमाणेच हा आनंद द्विगुणित करण्याचा, शोभायात्रेची शान वाढवण्याचा हा जो कार्यक्रम आहे, हा खरोखर या कलाकार मंडळीला जातो. या कलाकार मंडळीमुळे हा कार्यक्रम खूप चांगला साजरा होतो. हे फार सांगण्यासारखे आहे. म्हणूनच आपण या गोष्टीचा उहापोह करीत आहोत. आम्ही हा शोभायात्रेचा व्हिडिओ सर्व भाविक भक्त, भजनी मंडळी यांचा उल्लेख करण्याच्या हेतूने बनवला असून दुसरा व्हिडिओ आम्ही यानंतरचा दुसरा भाग हा दहीहंडी आणि इतर कार्यक्रम आणि तिसरा व्हिडिओ हा आम्ही जेवण तयार करण्याच्यापासून तर जेवणापर्यंत टोलेजंग 3000च्या आसपास असलेली ही गावातील पंगत आमच्या मते आम्ही कुठं बघितली नसून या पंक्तीला वाढण्याची पद्धत आणि इथलं कार्य करण्याची पद्धती याचा उल्लेख हा व्हिडिओमध्ये व्हावा यासाठीच आम्ही हा व्हिडिओचा खटाटोप केला. आम्ही म्हणत होतो जाणाऱ्या पालखीखाली झोपण्याची प्रथा आहे, त्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे, हा शांततेने पाहावा ही विनंती. आता ही शोभायात्रा मुख्य मंदिराकडे वाटचाल करीत असून मंदिराजवळ आल्यावर सुद्धा ही मंडळी
आपल्या उत्साह कमी न होऊ देता या ठिकाणी पोचली आहे. आणि आता आपण दहीहंडीचा पूर्ण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत. जय हो मारुती राया.